नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आमदार वैभव नाईक यांनी केली कोरोनावर मात. देव कोरोनाच्या विळख्यात, श्रावण सोमवारी देऊळ बंद. आणि त्या दाम्पत्यावर करणार गुन्हा दाखल, संजू परब यांची माहिती. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली होती. 20 जुलैला आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाली होती आणि आज त्यांचा कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आलाय. ही सगळ्यात आताची मोठी बातमी आणि दिलासादायक अशी बातमी आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे चीफ रिपोर्टर संदीप देसाई यांच्याकडून. संदीपजी, काय सांगाल, काय आहे या संदर्भातली अधिक माहिती? नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खूप एक आनंददायी बातमी आहे, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमदार वैभव नाईकजी यांना 20 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आलेली होती. मात्र आज पूर्णपणे ते कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आणि त्यांच्या मुलीला दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निश्चित ही चांगली आणि आशादायी अशा प्रकारची न्यूज आहे. त्यांची मुलगी, त्यानंतर त्यांचे खासगी स्त्रीय सहाय्यक हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. पण आज स्वतः आमदार कोरोनामुक्त झाल्यामुळे जी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा रेशो आहे तो निश्चित सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चांगला आहे. स्वतः ज्यावेळी आमदारांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर आमदारांनी डॉक्टरांच्या रुग्णसेवेबाबत सुद्धा कुठेतरी समाधान व्यक्त केलंय. त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे कशा प्रकारे आपली सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा आहे ती पूर्णपणे आपल्या रुग्णांना सेवा देते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे संपूर्णपणे नागरिक आहेत त्यांनी यापुढे कोरोनाशी फाईट देण्यासाठी आपण प्रत्येकाने फाईट देऊ शकतो ही अगोदर मानसिकता बाळगली पाहिजे. दुसरी आपल्यासाठी एक थोडीशी आज काळजी घेण्याची अशा प्रकारची गरज आहे की आमदारच नाही तर जिल्ह्यातले मोठमोठे नेते सुद्धा या कोरोनाच्या उंबरठ्यावर आहेत. निश्चित आपण चांगले होत असलो तरी आता येणारा गणेशोत्सव सण आहे. रुग्णसंख्या ती जवळपास 300च्या पुढे गेलेली आहे. त्याच्यात 250 ते 250 आपले रुग्ण जरी बरे झालेले असले, आज 257च्या आसपास आपले रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. 71 रुग्णांवर कुठेतरी उपचार सुरू आहेत. आणि त्याच्यात आज बरोबर उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस असताना शिवसेनेला ही अतिशय चांगलं एक आनंदाची बातमी म्हणायला हरकत नाही. आमदार कोरोनामुक्त होऊन शिवसेनेचे घरी परत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निश्चितच शिवसैनिकांसाठी हा एक आनंदाचा क्षण असेल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. सावंतवाडी शहरातील एक दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आलं. नियमांचं पालन न केल्यानं शहरातील लोकांना त्रास सोसावा लागत आहे. तर दाम्पत्यानं बाहेरून आल्यावर माहिती न दिल्यानं गुन्हा दाखल करणार अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. गेल्या 4 महिन्यात कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव झाला नव्हता. जी पहिली केस मुलगी मिळाली होती ती आमच्याकडे संस्थात्मक क्वारंटाईन होती. दुसरी मिळाला तो सुद्धा संस्थात्मक क्वारंटाईन होता. त्याच्यामुळे शहरात याचा प्रादुर्भाव होण्याची भीतीच नव्हती. पण आता असा विषय झाला की शहरातलं एक दाम्पत्य जे ठाणे मुंबई सगळं फिरून आलं आणि त्यांनी शहरात आपण कसं राहावं याचं भान न राखता सगळीकडे फिरत राहिले हे दाम्पत्य आणि 168 लोकांची त्यांनी भेट घेतली. हे अत्यंत शहराच्या दृष्टिकोनातून घातक आहे. एका माणसामुळे, एका दाम्पत्यामुळे आज पूर्ण शहर त्याचं त्रास भोगतोय. हे सावंतवाडी शहरातल्या सुज्ञ माणसानं न पटणारी गोष्ट आहे. भविष्यात अशा गोष्टी कोणी करू नये. जर कुठे कोणी प्रवास केला असेल तर त्यांनी होम क्वारंटाईन राहावं. शासनाला तसेच सावंतवाडी शहरातल्यांना मदत करावी. आता ई पास
जायला आणि यायचा पास नगरपालिका देत नाही. ते कलेक्टर ऑफिसमधून पास दिला जातो. कुठे मुंबईला जायचं असलं किंवा आमचा काही संबंध नसतो, त्या दाम्पत्याने पास काढला आणि दाम्पत्य गेलं आणि दाम्पत्य एका दिवसात जाऊन आलं. म्हणजे प्रत्येक नगरपालिकेतला कर्मचारी किंवा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक प्रत्येकाच्या घरात कोण कुठे गेले याची चौकशी करत नाही. आणि शेजाऱ्याने पण सुद्धा किंवा त्यांच्या घरातल्यानी एक कुठे तक्रार पण केली नाही की ते दाम्पत्य कुठेतरी जाऊन आलं. अशी कोणत्याही प्रकारची तक्रार नगरपालिकेत नाही आहे. की ते दाम्पत्याने सावंतवाडीवरून बाहेर गेलं ते आम्हाला सांगितलं नाही आणि मुंबई ठाणा फिरून आला त्याचीसुद्धा नोंद इथं केली गेली नाही. या संदर्भात सध्या सेवनची आमची आता मीटिंग झाली आणि त्याच्यात त्या दाम्पत्यावर कशा प्रकारे गुन्हा दाखल करता येईल कुठच्या ॲक्टखाली त्याचा विचार चालू आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. दक्षिण कोकणची काशी म्हणून गणल्या जाणाऱ्या देवगड तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर हे श्रावण महिन्यात देखील बंद ठेवण्याचे आदेश आहेत. हे मंदिर देवस्थान ट्रस्टनं भाविकांसाठी बंद केलंय. त्यामुळे भाविकांनी कोरोना विषाणूची वाढती परिस्थिती लक्षात घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन देखील ट्रस्टनं केलंय. महाशिवरात्रीनंतर कुणकेश्वरमध्ये साजरा होणारा मोठा उत्सव म्हणजे श्रावणी सोमवार. दरवर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या 4 किंवा 5 श्रावण सोमवारामुळे येथील परिसर गजबजून गेलेला असतो. येथील व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे श्रावण महिन्यातील सोमवारला कुणकेश्वरला मिनी यात्रेचं स्वरूप येतं. मात्र आज कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनानं 22 मार्च पासून सर्व मंदिरं बंद केली असल्यानं भाविकांची मोठी गैरसोय होते. दरवर्षी श्रावण महिन्यात 1,500 ते 2,000 भाविक राज्यभरातून येत असतात. मात्र यावर्षी इतिहासात प्रथमच हे मंदिर बंद असल्यानं भाविकांची नाराजी चेहऱ्यावर दिसत आहे. गावातील ग्रामस्थही मंदिराच्या बंद गेट बाहेरूनच श्रीदेव कुणकेश्वरला बेलपत्र अर्पण करतायत. प्रांताधिकारी यांनीही श्री क्षेत्र कुणकेश्वरला भेट दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टनं श्रावण सोमवारी होणारी भाविकांची गर्दी रोखण्यासाठी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवून एक चांगला निर्णय घेतलाय. तर शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केल्याबद्दल देवस्थान ट्रस्टचे प्रांताधिकारी यांनी आभार मानले. यावर्षी श्रावणी सोमवारी शुकशुकाट दिसून येतोय. आपल्याला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्या आदेशानुसार आम्ही यावर्षी संपूर्ण लॉकडाऊन काळात चालू झाल्यापासून मंदिर परिसर मंदिर पूर्णतः बंद ठेवलेलं आहे. परंतु मंदिरातील ज्या धार्मिक विधी आहेत दैनंदिन त्या आमच्या पुजाऱ्यांमार्फत चालू आहेत. देवाची सेवा चालू आहे. मात्र आज भाविकांची कुठेतरी गैरसोय होताना आपल्याला दिसते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आज वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाचे नियम अटी पाळणे आदेश पाळणे हे आम्हाला क्रमप्राप्त असून त्यानुसार आम्ही शासनाचा आदेश येईपर्यंत पूर्णतः मंदिर परिसर आणि मंदिर आम्ही बंद ठेवणार आहोत याची भाविकांनी नोंद घ्यायची आहे. आणि या ठिकाणी आपल्याला इतिहासामध्ये पहिल्यांदाच कुणकेश्वर मंदिर परिसर तसेच कुणकेश्वर तीर्थक्षेत्री शुकशुकाट पाहायला मिळतोय. शासनाने भाविकांच्या सुखसोयी म्हणा त्याचप्रमाणे भाविक भक्तांच्या सुखसोयी म्हणा याचा कुठेतरी थोडासा विचार करून कुठेतरी निर्णय घ्यावा असं आम्हाला देखील वाटतंय. परंतु शासनाच्या जोपर्यंत आम्हाला आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही मंदिर खुलं ठेवणार नाही असं आम्ही भाविकांना देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करीत आहोत. धन्यवाद. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात प्रथमतः कुणकेश्वर मंदिर हे प्रथमच बंद करण्यात आले आहे भाविकांच्या दर्शनासाठी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय येईपर्यंत भाविकांसाठी दर्शन बंद केलेले आहे. तरी
श्रावण सोमवार निमित्त हजारो भाविक या कुणकेश्वराच्या दर्शनाला येत असतात, परंतु त्यांचा हिरमोड होत आहे. परंतु शासनाचा जोपर्यंत निर्णय येत नाही भाविकांसाठी धार्मिक स्थळ खुली करण्याचा, तोपर्यंत भाविकांसाठी हे मंदिर दर्शनासाठी बंद राहील. तरी भाविकांनी श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिर हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी महामारी आली आहे त्यामुळे पूर्णतः शासनाच्या निर्देशानुसार बंद आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय झाली आहे. कुणकेश्वर महाशिवरात्रीनंतर श्रावणी सोमवार जे 5 सोमवार येतात त्या सोमवारीसुद्धा हजारो भाविक कुणकेश्वर चरणी दर्शनासाठी येत असतात आणि त्यांची खूप यावेळी गैरसोय झालेली आहे. तसंच श्रावणी सोमवारनिमित्त लाखो रुपये देवस्थान ट्रस्टला उत्पन्न यातून मिळत असतं. दानपेटी म्हणावी किंवा त्यांची जर पावती पुस्तकामार्फत आम्हाला पैसे मिळत असतात देणगी स्वरूपात म्हणून, तरी तेही आमचं बंद झालं आहे. तरी शासनाने त्याच्यावरही लक्ष देणं आवश्यकता आहे. आम्हाला आर्थिक मदत जर शासनाने केली तर खूपच चांगली गोष्ट होईल असं आम्हाला वाटतं आहे. तसंच कुणकेश्वर मंदिर व परिसर शासनाच्या निर्देशानुसार पूर्णपणे बंद आहे. आम्ही वृत्तपत्र तसेच चॅनेलद्वारे सर्व भाविकांना आवाहन केलं आहे की हे मंदिर शासन जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत पूर्णतः बंद असेल. तरी माझी भाविकांना कळकळीची विनंती आहे की देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांना आपण पूर्णतः सहकार्य करावं व आमच्या आव्हानाला योग्य तो प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावं अशी मी अपेक्षा करतो. कुणकेश्वर मंदिराचं श्रद्धास्थान असं आहे की भाविक दरवर्षी इथे अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र असे विधी श्रावण निमित्त करत असतात. त्यांचे कुठेतरी नाराजी त्यांच्यात आहे की आपल्याला कुठे अभिषेक किंवा महारुद्र रुद्राभिषेक करता येत नाही. तरी त्यांचीही नाराजी आम्ही ओळखू शकतो, कारण हे महामारीचं संकट असल्यामुळे आम्हीही देवस्थान ट्रस्ट कुठल्याही प्रकारचं त्याच्यात सहभाग किंवा दर्शन खुलं करू शकत नाही. तरी त्या आव्हानाला ग्रामस्थही आम्हाला प्रतिसाद देत आहे, त्यांचंही सहकार्य मिळत आहे. असंच पुढे भविष्यात त्यांचं सहकार्य असावं अशी मी अपेक्षा करतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग.
माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटरमार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळं नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये: वायफायसह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेटसह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जिल्ह्यानुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क श्री सागर सईकर 9561 2470 00. प्राध्यापक समीर वांगणकर 9421 63 78 03. प्राध्यापक सुयोग सावंत 9420 45 54 88. प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870. श्री अनाजी सावंत 9422 63 38 21. श्री विजयदुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका दोडामार्ग. स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली बेडशी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट, कुडाळ. सावंतवाडीतील कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्य अनेकांच्या संपर्कात आल्यानं शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. नियम न पाळल्यानं त्यांच्यावर पालिका प्रशासन गुन्हा दाखल करणार आहे. मात्र या घटनेला तेवढंच कारणीभूत असणाऱ्या जिल्हा प्रशासनावर सुद्धा गुन्हा दाखल होणार का, असा सवाल सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित होतोय. 2 आठवड्यापूर्वी शहरातील एक दाम्पत्य 24 तासाच्या पासवर बाहेरगावी जाऊन आलं. त्यानंतर क्वारंटाईन न झाल्यानं अनेक जणांच्या ते दाम्पत्य संपर्कात आलं. तर जिल्हा प्रशासनानं पालिका प्रशासनाला याबद्दलची कल्पना दिली नाही. त्यामुळे पालिका प्रशासन याबाबत अनभिज्ञ राहिलं. 4 दिवसांनंतर या दाम्पत्यातील पत्नीला ताप आल्यानं त्यांनी स्वॅब टेस्ट केली. यात त्या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आणि शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान दाम्पत्याच्या मुलांचा आई वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं थोडासा दिलासा मिळाला. तोच त्यांच्या संपर्कातील नातलग पॉझिटिव्ह आल्याचं वृत्त समोर आलं. शेकडो जण या दाम्पत्याच्या संपर्कात आल्यानं पुन्हा एकदा शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान या दाम्पत्यामुळे शहरात कोरोनाच्या विळख्यात आल्याचं सांगत या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. कारण आजपर्यंत जे शहरात लोक येतात, आपल्या शहरात एवढी प्रामाणिक लोक आहेत, खरोखरच दाद दिली पाहिजे की प्रत्येक माणूस आधी एक दिवस येतो, माझा मुलगा येणार, माझी मुलगी येणार, आई येणार, बाबा येणार, आजोबा येणार, आजी येणार, सांगतात. नगरपालिकेकडे माहिती घेतात आणि जे नगरपालिकेने काही रूल्स घालून दिले आहेत त्याचं योग्य रीतीने पालन करतात. हे जे दाम्पत्य गेलं ते E-पास काढून मुंबईला गेलं, मुंबई फिरून आलेत. आल्यावर स्वतःला त्यांनी क्वारंटाईन करून घेतली नाही आणि याची कोणतीही कल्पना त्यांनी नगरपालिकेला दिली नव्हती. आणि त्यांच्या शेजाऱ्याने पण कोणी तक्रार केली नाही, कोणी आमच्याकडे त्यांच्याबद्दल तक्रार केली नाही. जवळजवळ 40-45 लोक शहरात राहतात, तरी 23,500 जरी लोकसंख्या आकडेवारी असली तरी जवळजवळ
40,000 लोक या शहरात राहतात की प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक नगरसेवक कोण कुठे चालला ह्याच्यावर लक्ष ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे एक सावंतवाडी शहराचा नागरिक, एक देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे की आपण कसा वागतो, काय वागतो, आपल्यामुळे कोणाला त्रास होईल का. आणि ह्या दाम्पत्याने अशा प्रकारची कोणतीही काळजी घेतली नाही आणि त्याच्यामुळे आज जे सावंतवाडीत नव्हतं ते आज पॉझिटिव्ह पेशंट निघायला लागलेत. त्याच्या घरातले तर फॅमिली निघाली, चुलत भाऊ वगैरे 6 जण आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई निश्चित होईल. जे कोविड संदर्भात जे गव्हर्नमेंटने रूल्स घालून दिलेत त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणारच. त्याबद्दल तो कोणाच्या ओळखीचा आहे, तो संजू परबच्या ओळखीचा आहे म्हणून तो सुटणार असं होणार नाही. सर्वांना समान न्याय देण्यासाठीच मी इथं बसलेलो आहे आणि त्याबाबतची तक्रार नगरसेवक आनंद नेवगी यांनी माझ्याकडे केलेली आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करू. आणि मी आवाहन करतो की मंगळवारच्या बाजारात कोण येऊ नये, कारण सावंतवाडीत 168 लोकांच्या व्यक्ती ती संपर्कात आलेली आहे. त्याच्यामुळे कोणी रिस्क घेऊ नये, मंगळवारचा बाजारपेठ बंद ठेवावी असं मी आवाहन करतो. शहरातून ई पासद्वारे बाहेर जाणाऱ्या व्यक्तीची माहिती जिल्हा प्रशासनानं पालिकेला द्यावी अशी मागणी सावंतवाडी नगरपालिकेनं जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यातूनच सावंतवाडी शहराला कोरोनाच्या विळख्यात आणण्याला जिल्हा प्रशासन सुद्धा तेवढंच जबाबदार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. जर ही माहिती जिल्हा प्रशासनाकडून पालिकेला कळवली असती, योग्य समन्वय साधला असता तर आज शहरवासियांवर ही वेळ आली नसती. दरम्यान दाम्पत्यावर गुन्हा दाखल करणारे पालिका प्रशासन या घटनेला तेवढंच जबाबदार असणाऱ्या जिल्हा प्रशासनावर कारवाईची मागणी करणार का, असा थेट सवाल नागरिकांच्या वतीनं सिंधुदुर्ग लाईव्हनं नगराध्यक्षांना केला. म्हणूनच केली. हे जे दाम्पत्य कधी जाऊन आलं, कुठे आलं आम्हाला काय माहिती नव्हती आणि त्याचे आज परिणाम आम्हाला भोगावे लागतात. म्हणून आम्ही आजच मागणी केली, आजच मीटिंग घेतली की असं की कोणी जातात, बाहेर जातात, आत येतात, त्यांची माहिती आम्हाला कलेक्टर ऑफिसमार्फत आम्हाला मिळावी. जसं त्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल होणार आहे तेवढेच जबाबदार सावंतवाडीकरांना होणारा त्रास, प्रशासनाला सावंतवाडीचा होणारा त्रास किंवा सावंतवाडीतल्या नागरिकांच्या रोषाला तुम्ही नगराध्यक्ष असाल किंवा पालिका प्रशासन असेल, हे सामोरं जायला कारण जिल्हाधिकारी आणि SP यांच्याकडून माहिती तुम्हाला मिळाली नाही. यांच्यावर कारवाई होण्यासाठी पालिका प्रशासन शासनाकडे मागणी करणार का? जिल्हाधिकारी आणि SP तुम्ही म्हणताय, हा विषय आता आमच्या निदर्शनास आलेला आहे. याच्या आधी आम्ही अशी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही आहे की आम्हाला तुम्ही ई पास द्या, जे कोण जात आहेत त्यांची आम्हाला कळवा, असं आम्ही कोणत्याची मागणी केली नव्हती. त्यामुळे त्यांना आता काय मी दोषी धरणार. आमचं पत्र पोचून जर त्यांनी आम्हाला माहिती नाही दिली आणि असा जर परत प्रकार घडला तर निश्चितच आम्ही त्यांच्यावर आरोप करू की हे तुमच्यामुळे झालं. आज सद्यस्थितीत आम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप करणार नाही. एकंदरीतच शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास दाम्पत्या एवढंच जिल्हा प्रशासनही कारणीभूत आहे. त्यामुळे जर गुन्हा दाखलच करणार असाल तर तो सर्वांवरच करावा अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकातून उमटत आहे. विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. मागील 5 दिवस कणकवली तालुक्यातील कोविड पॉझिटिव्ह संख्या वाढत असून त्यात कणकवली शहरात मिळणाऱ्या कोरोना बाधितांचा आकडा मोठा आहे. कणकवली शहरातील स्वॅब कलेक्शन सेंटरवर दररोज सरासरी 50 स्वॅब कलेक्शन होत आहेत. एकंदरीत वाढत्या रुग्णसंख्येमुळे कणकवली शहरासह तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर कणकवली शहरासह तालुक्यात घबराट निर्माण झाली आहे. या दोन्ही नेत्यांचा लोकसंपर्क दांडगा असल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची भीतीनं गाळण उडाली आहे. कणकवली शहरात मागील 5 दिवसात रुग्णसंख्या वाढत असून आतापर्यंत कणकवलीत 18 कोविड पॉझिटिव्ह सापडले असून त्यापैकी ऍक्टिव्ह असलेले 12 रुग्ण मागील 7 दिवसातील आहेत. पारकर यांच्या कुटुंबियांपैकी पॉझिटिव्ह असलेल्यांचा अनेक युवकांशी संपर्क आला असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या सर्व्हेमध्ये दिसून आले. सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं, मास्क न वापरणं असा जीवघेणा हलगर्जीपणा काही व्यापारी आणि नागरिकांकडून केला जातोय.
गेले 5-6 दिवस कणकवली शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंट मिळाल्यामुळे काही खबरदारी घेण्याच्या दृष्टीने मी कणकवली शहरातील जनतेला आवाहन करतो. आपण पाहिलं असेल, आमदार वैभव नाईक व त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याच. त्याचप्रमाणे पारकर असतील, त्यांच्या कुटुंबातील काही कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडले. तर आपल्याला कणकवली शहरातील जनतेने काही उपाययोजना केल्या पाहिजेत, काही खबरदारी घेतली पाहिजे. नगरपालिका खबरदारी घेते, आरोग्य यंत्रणा खबरदारी घेते, पण प्रामुख्याने ही राजकीय मंडळी काही विशिष्ट लोकांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर आपल्याला तो प्रादुर्भाव थांबवायचा आहे. त्यामुळे कणकवली शहरातील प्रत्येक नागरिकाने आपली काळजी घ्यायची आहे. कोरोना पेशंट बरा होतो, तो पॉझिटिव्ह असला तरी बरा होतो, पण बरा होत असला तरी खबरदारी ही आपल्याला घ्यायची आहे. बरा होतो म्हणून आपण शहरामध्ये फिरतोय, काहीजण मास्क लावत नाही आहेत, काहीजण सोशल डिस्टन्स पाळत नाही आहेत. त्याच्यामुळे मास्क लावणं गरजेचं आहे, सोशल डिस्टन्स पाळणं गरजेचं आहे. काही व्यापाऱ्यांची दुकानं उघडी आहेत, पण ते अंतर ठेवून व्यापार होत नाही आहे, हे आमच्या निदर्शनास आलं आहे. त्याच्यामुळे कणकवली नगरपंचायत आरोग्य यंत्रणा दखल घेते, पण आता खरा जो लढा चालू झाला आहे तो आता चालू झालेला आहे. आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. कणकवली शहरातील जनतेने जागरूक राहिलं पाहिजे की आता प्रादुर्भाव वाढतोय, तो अजून कितपर्यंत असेल, कितपर्यंत कोणत्या घरात पोचला हे आपल्याला समजणार नाही आहे, पण आपण दक्षता घेतली पाहिजे. कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून सॅनिटायझेशन चालू आहे, पेशंटची तपासणी आरोग्य यंत्रणा करते, पण तुम्ही काळजी घ्या आणि आपल्या घरी सुखरूप राहा. आपण सोशल डिस्टन्स पाळून जे काय व्यवहार करायचे आहेत ते पाळा. गरज भासली तरच घराच्या बाहेर पडा. कोरोना बरा होतो घाबरण्याची गरज नाही आहे. मी पुन्हा एकदा माझ्या कणकवली शहरातील जनतेला आवाहन करेन की तुम्ही सोशल डिस्टन्स पाळा आणि घरातच सुखरूप राहा. कणकवली शहराच्या लगतच्या गावांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढू लागलाय. जिल्ह्यातील एकूण 346 कोविड रुग्णांपैकी 113 रुग्ण एकट्या कणकवली तालुक्यात आहेत. कणकवली शहरातील 12 ऍक्टिव्ह रुग्णांव्यतिरिक्त ग्रामीण भागात आणखी 9 ऍक्टिव्ह कोरोना बाधित आहेत. आगामी गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर येणारे चाकरमानी आणि कोरोनाचा वाढू शकणारा प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक तालुकावासियांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे. गेल्या काही दिवसापासून आपल्या कणकवली शहरामध्ये काही नवीन रुग्णांची भर झाली आहे. आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये एकूण 131 रुग्ण झालेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले 109 रुग्ण आहेत. एक रुग्ण आपला वजरमचा मयत झाला. कणकवली शहरामध्ये आज ॲक्टिव्ह रुग्ण 12 आहेत आणि इतर पूर्ण तालुक्यामध्ये 9 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. माझी सर्व तालुक्यावासियांना विनंती आहे की येणारा गणपती सण आणि या सणाच्या निमित्ताने अनेक आपले घरातील चाकरमानी तालुक्यामध्ये येणार आहेत. ते आल्यानंतर त्यातील काही पॉझिटिव्ह पण असू शकतात. आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या तालुक्यासाठी, गावासाठी जे जे नियम आहेत, सोशल डिस्टन्सिंग असेल, सॅनिटायझर वापर असेल, मास्क वापर असेल, या सर्व नियमांचं आपण पालन करायचं आहे आणि आपल्या कुटुंबाला या कोरोनापासून वाचवायचं आहे. येणारा गणपती सण आपल्या सर्वांना सुख समृद्धीचा जावो, आनंदाचा जावो, एवढीच या निमित्ताने मी गणपती बाप्पाला प्रार्थना करीन. कणकवली शहरात कायम लोकसंपर्कात असलेले राजकीय पदाधिकारीच कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानं ही साखळी किती जणांपर्यंत पोहोचणार याचीच धास्ती सध्या कणकवली शहरात आहे. आमदार वैभव नाईक आणि त्याच्या पाठोपाठच शिवसेना नेते संदेश पारकर हे कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कणकवली शहरासह तालुक्यामध्ये मोठी खळबळ माजली आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये बघितलं तर कणकवली येथील रेस्ट हाऊसमध्ये आपण आता आहोत. तिथं बघतो आपण की जवळपास दर दिवशी 50 ते 60 जण स्वतःहून स्वॅब देण्यासाठी येत आहेत, स्वॅब टेस्ट करून घेण्यासाठी येत आहेत. गेल्या 4 दिवसांमध्ये जवळपास 200हून अधिक जणांची कणकवली रेस्ट हाऊस स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये
स्वॅब टेस्ट जे आहे ते त्यांनी दिलेले आहेत. एकंदरीत बघितलं आपण तर संदेश पारकर असतील म्हणा किंवा त्यांच्यानंतर काल जे काय रिपोर्ट मिळाले कोविड पॉझिटिव्ह त्यांच्या पारकर यांच्या कुटुंबातील, त्याच्यामुळे कणकवली शहरामध्ये एक प्रकारचं एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यासोबतच आपण बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बघितलं तर कणकवली तालुक्यातील आकडेवारी जी आहे कोविड पॉझिटिव्हची ती सुद्धा सर्वात जास्त आहे. साहजिकच आरोग्य यंत्रणेसोबतच पोलीस यंत्रणेवरती सुद्धा आणि महसूल यंत्रणेवरचा सुद्धा ताण इथं वाढलेला आहे. महसूल, आरोग्य या सर्व यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना कळकळीचं आवाहन करण्यात येत आहे की प्रत्येकानं आपली काळजी घ्यावी, मास्क वापरावा, प्रत्येकानं घराबाहेर जाताना हात वारंवार सॅनिटाईज करावे आणि जेणेकरून स्वतःहून आपली काळजी घ्यावी. आपल्याकडून दुसऱ्याला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही. जर कुणाला काही लक्षणं आढळली असतील तर तात्काळ त्यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा आणि स्वतःची स्वॅब टेस्ट करून घ्यावी, अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. मात्र एवढं नक्की आहे की गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये कणकवली शहर आणि कणकवली तालुक्यामध्ये स्वॅब टेस्ट करून घेणाऱ्यांची संख्या ही वाढलेली आहे. राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. ऐतिहासिक वारसा लाभलेलं देवस्थान सावंतवाडीकरांचं श्रद्धास्थान श्रीदेव पाटेकराचा उत्सव कोरोनामुळे साध्या पद्धतीनं साजरा झाला. दरम्यान भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा राजघराण्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. देवघरातून हे थेट प्रक्षेपण सुरू असून श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी अशाच पद्धतीनं भक्तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार आहे. संस्थानकालीन वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध पाटेकर देवस्थान इथं दरवर्षी श्रावणात पाटेकर देवतेचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. जिल्ह्यातील अनेक भागातून भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे मंदिरं दर्शनासाठी बंद करण्यात आली. यावर्षी श्रीदेव पाटेकर देवतेचं दर्शन भक्तांना मंदिरात जाऊन घेणं शक्य नसल्यानं श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी श्रीदेव पाटेकर देवतेचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना राजघराण्याकडून ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. श्रावण महिन्यातील पुढील सर्व सोमवारी भाविकांना ऑनलाईन दर्शन सुविधा घेता येणार आहे. शिव रामेश्वरा, हरि हरि भोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा, हरि हरि भोले नमः शिवाय. शिव रामेश्वरा शिव राम. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर केजी पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ॲक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा.
आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी. श्री जयेंद्रजी रावराणे, संचालक, अध्यक्ष, स्थानिक समिती, 9422 4358 33. श्री नाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 9350 09. भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, JEE, NDA सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोटा इथं कशाला जायचं? आता देश पातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी 12वी JEE, नीट, NDA एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास. 8वी ते 10वी JEE, नीट, IAS फाउंडेशन कोर्स. 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, CBSE आणि स्टेट बोर्ड. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग. वैशिष्ट्य, नीट, JEE मध्ये तज्ज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळमध्ये दररोज लेक्चर्स. दररोज 6 तासांचे लेक्चर्स. 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन. बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम. 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे, 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल. दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांचा सराव. 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव. सुविधा, कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या. संपर्क प्रोफेसर राजाराम परब, 9325 01 74 58. श्री शुभम पारसेकर, 84 12 86 38 80 70 45 06 91 44. सौ अंकिता परब, 86 68 11 08 82. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी. कृषी अवजारांचे
विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. ऐतिहासिक वारसा लाभलेलं देवस्थान सावंतवाडीकरांचं श्रद्धास्थान श्रीदेव पाटेकराचा उत्सव कोरोनामुळे साध्या पद्धतीनं साजरा झाला. दरम्यान भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा राजघराण्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. देवघरातून हे थेट प्रक्षेपण सुरू असून श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी अशाच पद्धतीनं भक्तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार आहे. संस्थानकालीन वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध पाटेकर देवस्थान इथं दरवर्षी श्रावणात पाटेकर देवतेचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. जिल्ह्यातील अनेक भागातून भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे मंदिरं दर्शनासाठी बंद करण्यात आली. यावर्षी श्रीदेव पाटेकर देवतेचं दर्शन भक्तांना मंदिरात जाऊन घेणं शक्य नसल्यानं श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी श्रीदेव पाटेकर देवतेचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना राजघराण्याकडून ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. श्रावण महिन्यातील पुढील सर्व सोमवारी भाविकांना ऑनलाईन दर्शन सुविधा घेता येणार आहे. रामेश्वराय शिव रामेश्वरा, हरि हरि बोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वरा, हरि हरि बोले नमः शिवाय. शिव रामेश्वराय शिव राम. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. शहरात गणेशोत्सव कालावधीत मुंबई, पुणे, गोवा व इतर परराज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी त्याचप्रमाणे परप्रांतीयांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच शहरातील नागरिकांना कोरोनाचा धोका पोहोचू नये या उद्देशानं वेंगुर्ले नगर परिषदेच्या वतीनं शहरातील 4 प्रवेशद्वारांवर कोविड-19 नोंदणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या नोंदणी कक्षाचं उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरब यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊत, सत्ताधारी गटनेते सुहास गवंडळकर, विरोधी पक्ष गटनेते प्रकाश डिचोलकर, नगरसेवक विधाता सावंत, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, नगरसेविका शीतल आंगसेकर, साक्षी पेडणेकर, कृतिका कुबल, श्रेया मयेकर यांच्यासहित नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याबाबत नगराध्यक्ष, प्रशासन, नगरसेवक व नागरिक यांच्या झालेल्या बैठकीत वेंगुर्ला शहरातील 4 हद्दींवरून जे परराज्यातील नागरिक शहरात प्रवेश करणार आहेत त्यांची योग्य प्रकारे सोय व्हावी म्हणून हे नोंदणी कक्ष उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार येथील भटवाडी, वरस्कर स्टॉप, अणसूर नाका, दाभोली नाका, मानसेश्वर येथील पुलानजीक हे नोंदणी कक्ष उभारण्यात आले. कोरोनाची महामारी संपूर्ण जगात आणि आपल्या देशात भयानक रूप घेत आहे आणि याचं वेंगुर्ला शहरात या कोरोना महामारीपासून मुक्तता मिळण्यासाठी किंवा आपल्याकडे शहरात येणारे जे परगावून गणेश चतुर्थीच्या कालावधीत जे परगावून येणारे नागरिक आहेत किंवा परप्रांतीय आहेत या सर्वांना कोरोना महामारीचा त्रास होऊ नये, आपल्या वेंगुर्ल्यातील शहरातील नागरिकांना याच्यापासून सुटका व्हावी यासाठी आम्ही एक नियोजन केलं होतं. त्या संदर्भात आम्ही सर्व नगरसेवक आणि नागरिकांची एक मिटिंग आयोजित केली होती नगर परिषदेच्या हॉलमध्ये आणि यामध्ये आपण असं ठरवलं होतं की जे वेंगुर्ला शहरात ज्या आपल्या हद्दी आहेत 4 ठिकाणाहून जे नागरिक आपल्या जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत, परजिल्ह्यातून येणारे नागरिक, मुंबई, पुणे, गोवा इथून जे नागरिक येणार आहेत त्यांची योग्य प्रकारे त्यांची सोय व्हावी हा यामागचा उद्देश आहे. जे नागरिक येतात त्यांची तपासणी केली जावी,
ते नागरिक सरळ सरकारी हॉस्पिटलमध्ये जावेत, त्यांची तिथे आरोग्य तपासणी केली जावी आणि नंतर त्यांना HQ किंवा IQ करायचं असेल ते संबंधित हॉस्पिटल ठरवेल आणि त्यानंतर त्या लोकांनी आपापल्या इच्छितस्थळी जावं, हा त्यामागचा उद्देश आहे. यासाठी आम्ही वेंगुर्ला भटवाडी वरस्कर स्टॉप येथे अणसूर नाक्यावर आणि दाबोली नाक्यावर तसेच मानसीच्या पुलाकडे, मानसीच्या हद्दीकडे असे 4 ठिकाणी चेकपोस्ट किंवा नोंदणी कक्ष करायचं ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे आम्ही आज रोजी वरस्कर स्टॉप, अणसूर स्टॉप आणि दाभोली नाका या 3 ठिकाणी या नोंदणी कक्षाचं उद्घाटन केलेलं आहे. या नोंदणी कक्षामध्ये आमचा नगर परिषद कर्मचारी एक राहील, तसाच एक गार्ड राहील. या दोघांनी येणाऱ्या सर्व नागरिकांची 4 व्हीलर, 3 व्हीलर, 6 व्हीलर, ट्रक, या बस ज्या येतील ह्या सर्वांची नागरिकांनी नोंदणी करणं आवश्यक आहे. यामध्ये येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी आमचे कर्मचारी घेतील. आमचा उद्देश फक्त एवढाच आहे की या येणाऱ्या नागरिकांची नोंदणी झाली की ती नोंदणी झाल्यानंतर ते नागरिक सरळ सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या ग्रामीण रुग्णालय येथे जावे आणि तिथे त्यांची तपासणी व्हावी आणि नंतर त्यांनी आपापल्या घरी जावं किंवा त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जावं. आणि हे कुठे जायचं हे हॉस्पिटलचे डॉक्टर किंवा नर्सिस ठरवतील. हे नोंदणी कक्ष स्थापन करण्याचा उघडण्याचा एकच उद्देश आहे की परगावातून येणारे नागरिक कुठेही मध्ये उतरू नये आणि जर त्यातला एखादा पॉझिटिव्ह झाला तर तो प्रसार इतर सगळ्या नागरिकांना देऊ शकतो. यासाठी आम्ही असं नियोजन केलेलं आहे की सर्व नागरिकांनी नोंदणी कक्षात नोंदणी करून सरकारी म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये आपली नोंद करावी, हा त्यामागचा उद्देश आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास त्या नागरिकांना परगावातून येणाऱ्या नागरिकांना होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की घेतोय. त्यामुळे जे आम्ही नोंदणी कक्ष स्थापन केलेले आहेत त्याला सर्व नागरिकांना विनंती आहे की त्याला सर्वांनी सहकार्य करा, असं मी सर्वांना आवाहन करतो. नमस्कार. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आमदार वैभव नाईक यांनी केली कोरोनावर मात. देव कोरोनाच्या विख्यात, श्रावण सोमवारी देऊळ बंद आणि त्या दाम्पत्यावर करणार गुन्हा दाखल, संजू परब यांची माहिती. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्सफार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. डॉइट्सफार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. सान्वी नर्सरी, गोवा.